नमस्कार, वेलकम टू माय चॅनल. या चॅनलमध्ये मी स्पिरिच्युअल अवेकनिंग, सेल्फ डेव्हलपमेंट या गोष्टींबद्दल बोलते आणि माझ्या ज्या जर्नीमध्ये मला जे काही अनुभव आले ते मी इथे शेअर करण्याचा प्रयत्न करते. तर मी एक टॅरो कार्ड रीडरसुद्धा आहे आणि टॅरो कार्ड रीडिंग मराठीतून या चॅनलवरती घेऊन येते. तर आजची पण टॅरो कार्डची रीडिंग आहे ती आपण बघूया की ही कशाबद्दल आहे आणि काय मेसेजेस आहेत आज आपल्याला आपल्या एंजल्सकडून. आपले एंजल्स आपल्याला कंटिन्युअसली मेसेजेस देत असतात आणि आपल्याला ज्याची गरज असते ते मेसेजेस आपल्यासाठी नेहमी अवेलेबल असतात. तर आपण टॅप इन करूया त्या एनर्जीमध्ये आणि बघूया की आपले आजचे मेसेजेस काय आहेत. जनरल डिस्क्लेमर की हे रीडिंग जे आहे हे सर्वांसाठी आहे, जनरल रीडिंग आहे, स्पेसिफिक रीडिंग नाही आहे. सो तुम्हाला जे काही मेसेजेस तुमच्यासाठी वाटतात तेवढेच घ्या आणि बाकीचे मेसेजेस नका घेऊ. तर आजची रीडिंग मी ऑलरेडी कार्ड्स काढून ठेवलेले आहेत आणि हे कार्ड्स मला जास्ती करून आपल्या येणाऱ्या आपण जे काही आपल्याला कार्य करायचं असतं किंवा जे काही आपले ॲम्बिशन्स असतात किंवा आपले जे काही गोल्स असतात त्याच्यामध्ये येणाऱ्या ब्लॉकेजेसबद्दल आजची रीडिंग आहे असं मला वाटतं आहे. आणि हे मेसेजेस मी तुम्हाला एक एक करून देते. डिपेंडेबिलिटी आपल्याला नेहमी असं वाटतं की कुठलं कार्य करायचं असेल किंवा आपण कुठल्या मार्गावर असू किंवा आपले कुठलं गोल असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला सध्या डिपेंडेबिलिटी खूप येते आहे बिकॉज वी थिंक लाईक दॅट. आपण आपलं तसं विचार करतो आहे की आपण कशावर तरी डिपेंडेंट आहोत आणि ही डिपेंडेबिलिटी गेल्याशिवाय किंवा हे झाल्याशिवाय मी हे करू शकत नाही आणि आपण असं स्वतःला कंडिशनिंग करून टाकलेलं आहे किंवा आपण तसे आपले थॉट्स आपले बनवलेले आहेत आणि आपल्याला असं वाटतं आहे की आपण त्याच्या पुढे नाही जाऊ शकत आहे बिकॉज ऑफ या गोष्टींमुळे. तर हे आपलं परसेप्शन आहे, असं काहीच नाही आहे असे आपल्याला गाईड्स सांगत आहेत. कुठलाही मध्ये म्हणजे आपण जसं थिंक करतो आहे की आपण डिपेंडंट आहोत कुठल्या तरी गोष्टी, तर असं नाही आहे. आपण जे काही आपलं कार्य आहे ते आपण पुढे सुरू ठेवू शकतो आणि जे काही आपलं गोल आहे त्याच्या टुवर्ड्स आपण जाऊ शकतो. आपण त्याच्यासाठी कोणावरही डिपेंडंट नाही आहोत. ओके. सो हे आपलं फक्त परसेप्शन आहे, आपलं फक्त माइंडमध्ये आहे आणि आपले फक्त विचार आहेत ज्याला आपल्याला दूर करायचं आहे. ओके. ते सांगतायत की तुमचं कोणीही नसेल तरी एकटं देखील गोष्टी स्टार्ट करण्यामागे किंवा तुम्ही स्वतःहून गोष्टी करू शकता. तुम्ही कोणावर डिपेंडंट नाही आहात. तुम्ही एकटेही देखील करू शकता आणि तेवढं पोटॅन्शियल तुमच्यामध्ये आहे. ओके. सो वी हॅव गॉट पोटॅन्शियल. जे काही आपलं गोल आपण समोर ठेवलेला आहे किंवा जे आपलं माइलस्टोन आपण समोर ठेवलेलं आहे त्याच्या पुढे जायला आपल्याला कुठलीही डिपेंडेबिलिटी नाही आहे आणि ते आपल्याला तेवढं पोटॅन्शियल आहे की आपण त्या गोष्टी करू शकतो. आणि जसं जसं आपण पुढे जातो तसं तसं आपल्यासाठी स्पेस बनत जाते आहे. ओके. गोष्टी क्लिअर होत चालल्यात. धुक्यामध्ये कसं असतं आपलं पुढचं दिसत नाही काय, पण जसं जसं आपण त्याच्या आतमध्ये जातो थोड्या थोड्या आपल्याला गोष्टी थोड्या थोड्या अंतरापर्यंत आपल्याला दिसायला लागतात. मग आपण त्या दिशेने जाऊ शकतो. सो तशी स्पेस क्रिएट होते. तशीच याच्यामध्ये पण आहे. आपल्याला अजूनही क्लॅरिटी दिसत नसली याच्यामध्ये की काय आहे तरी पुढे जात राहा, स्पेस बनवत राहा आणि स्पेस बनत जाईल तुमच्यासाठी. एवढे ते ॲश्युरन्स देत आहेत. तेवढं ब्रिलियन्स आपल्यामध्ये आहे. ओके. तेवढे सगळे जे काही कार्य, जे काही गोल तुम्ही हातात घेतलेलं आहे तेवढं करण्याचं पोटेन्शियल आणि ब्रिलियन्स नक्कीच आहे तुमच्यामध्ये. तर पुढे जात राहा. कशावरही डिपेंडंट तुम्ही नाही आहात फॉर शुअर. टीचर गायडन्स अवेलेबल आहे ॲज युजल. मे बी कोणीतरी टीचर मॅनिफेस्ट करतील. ओके. तुम्हाला याच्यामध्ये अडचणी येत असतील तर टीचर तुम्ही मॅनिफेस्ट कराल किंवा मेंटर तुम्ही मॅनिफेस्ट कराल. ओके. जरी तुम्हाला येऊन रस्ता दाखवतील किंवा सांगतील की पुढे काय करायचं आहे. ओके. कोणी कोणी लविंग वुमनच्या फॉर्ममध्ये तुम्हाला येतील. मे बी कुठल्याही फॉर्ममध्ये असेल ते की मे बी तुमचे स्पाऊस असतील, तुमच्या वाईफ्स असतील किंवा तुमचे फ्रेंड असेल कोणी. ओके. गुड फ्रेंड्स असतील तर अशा गोष्टी, आई असेल किंवा कुठल्याही लविंग वुमनच्या मार्गामध्ये, लविंग वुमनच्या ह्याच्या जे तुमच्यावर प्रेम करतात आणि तुम्हाला चांगलं गायडन्स करतात त्या ह्याच्याने एखादी वुमन तुमच्या लाईफमध्ये येऊ शकते जी तुम्हाला चांगला मार्ग दाखवेल याच्या पुढे. स्टेटस को सोडा. स्टेटस को इज लाईक त्याच गोष्टी त्याच पद्धतीने करणं, ते सोडा. ओके. आणि तुम्ही तुमच्या माइलस्टोनपर्यंत पोचू शकता. सो माइलस्टोन हा जो आहे
हा आपला गोल आहे, राईट? आपण जो आपला गोल ठरवला आहे, सो हा दूर नाही आहे, तर हा जवळच आहे, तर तुम्ही तुमच्या माइलस्टोनपर्यंत पोचू शकता. सो असं रीडिंग हे आपल्याला आजच्या ह्याच्यात आलेलं आहे. आपण 1-2 कार्ड्स अजून घेऊया. आणि बघूया की आपल्याला काय मेसेजेस सांगतायत. हे मी डिवाइन फेमिनाइन हा डेक आत्ता वापरलाय. I am miraculous and my prayers create powerful channel of possibility. ओके, सो बघा मेसेज पण परत तसाच आलेला आहे की माझ्यामध्ये सगळं आहे, जे काही मला क्रिएट करायचं आहे, जे काही मला माझे गोल्स आहेत ते माझ्यामध्ये सगळं आहे. ओके, जसं जसं मी पुढे जात राहील माझ्यासाठी रस्ता क्लिअर होत जाईल आणि पॉसिबिलिटीज चा जो एक पॉवरफुल चॅनल आहे ते माझ्यासाठी मोकळं होत जाईल किंवा रिकामं होत जाईल. ओके, आणि माझ्या प्रेयर्स हे माझ्यासाठी सगळं करतायत. सो प्रेयर करा किंवा अफर्मेशन्स करा. जे काही अफर्मेशन्स तुम्हाला सुटेबल वाटतात. अफर्मेशन्स नेहमी अवेलेबल असतात किंवा तुम्ही स्वतःचंही अफर्मेशन तयार करू शकता. इंटरनेटवरही अवेलेबल आहे. तर जे काही तुम्हाला रेझोनेट वाटतंय तर याच्याशी रिलेटेड जे काही अफर्मेशन्स असतील ते तुम्ही सारखे करत राहा. आणि नक्कीच तुमचं जे गोल आहे ते इम्पॉसिबल नाही आहे. इट्स विथिन युअर रीच. ओके, जे काही ब्लॉकेजेस असतील ते काढून टाकण्याचा प्रयत्न करा आणि स्वतःला म्हणत राहा की मी या गोलपर्यंत किंवा मी जे काही हे क्रिएटिव्ह जे काही मी क्रिएशन करते आहे सो त्या क्रिएशनमध्ये मी पुढे जाऊ शकते आणि मी किंवा जाऊ शकतो आणि मला गायडन्स अवेलेबल आहे, मला टीचर्स अवेलेबल होतील आणि माझ्यासाठी गोष्टी क्लिअर होतील या सगळ्या गोष्टींमध्ये. ओके, आणि त्या नक्कीच होणार आहेत हे का आपल्याला कार्डवरून दिसून येत आहे. सो ही होती आजची रीडिंग. माझी रीडिंग तुम्हाला आवडली असेल, रेझोनेट झाली असेल, तुमच्यासाठी वाटत असेल तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला आणि बघत राहा. पुढच्या आठवड्यात परत अशीच रीडिंग घेऊन मी लवकर येईन. तोपर्यंत नमस्ते.